या देशामध्ये अनेक राजे झालेत, अनेक सल्तनती झाल्या, अनेक साम्राज्य झालेत, पण 19 फेब्रुवारी जगात भरी की शिवाजी महाराज हे वारसा हक्कानं गादीवर बसलेले राजे नाहीत. शिवाजी राजाच्या काळात आत्महत्या का झाल्या नाहीत शेतकऱ्यांच्या? त्याच राजाची जयंती आपण का साजरी करतो? त्या काळात शिवाजी राजा हा देव नाही. माझ्या डोळ्यात पाणी येते. जयंती नाही, पुण्यतिथी नाही, ज्यांना आठवण कोणी करत नाही का? जे पूर्वज पण राजे होते का? मला न्याय करण्याची गरज पडणार नाही. शिवाजी पहिले त्याच्या सैन्याची मोठी गरज नव्हे. शहारीचा दंगा, संविधानातला एक शब्द जगवणारा माणूस म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे की विचार पडतो की काय तो राजा, काय तो विचार, आणि की ही गवताची काळी माझी तारण ठेवा. आणि जेव्हा महाराज खजिना लुटून आणतात तेव्हा ते कर्ज परत करतात आणि गवताची काडी जे तारण म्हणून ठेवलेली असते ते परत घेतात. नमस्कार, बियॉन्ड द माईकच्या या एपिसोडवर आपला स्वागत आहे. आपण आज इतिहास जाणून घेणार आहोत. इतिहासामधला फक्त तारखा नाही, घटना नाही, तर त्यामागचे विचार आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहे श्री अक्षय राऊत. हे एक अभ्यासक आणि इतिहासाचा अभ्यास करणारे व्यक्तिमत्व आहे. एक वक्ता म्हणून ते आपली बाजू मांडणार. शिवाजी महाराजांना आपण जाणून घेण्याचं काम आज त्यांच्याकडून करून घेऊ, की जे आपल्याला माहिती आहे आणि जे माहिती नाही ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अक्षय दादा, तुमचं ह्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. धन्यवाद. अक्षय दादा, आपण आपली थोडी ओळख प्रेक्षकांना सांगावी अशी आमची इच्छा आहे. बरं, सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी अक्षय राऊत. अकोला जिल्ह्यातील एक छोटस विराईत नावाचं गाव आहे आणि त्या गावातून माझा छोटासा प्रवास सुरू झाला. शिवाजी महाराजांचं जसं साम्राज्य तयार झालं त्या साम्राज्याचा अभ्यास करत करत मी पुढे गेलो आणि मग शिवाजी महाराजांची गोडी, शिवाजी महाराजांचा विचार, शिवाजी महाराजांचे वेगवेगळे इतिहासातील दाखले हे समजून घेत, लक्षात घेत मी तो जगण्याचा प्रयत्न करत करत इथपर्यंत पोहोचलो. आज माझ्या वडिलांकडे 4 एकर शेती आहे, पण माझे वडील कधीच मान खाली टाकून चालत नाही. माझी आई असतील, माझे नातेवाईक असतील, माझे मित्र असतील, त्यांना माझं नाव सांगितल्यानंतर कधी मान खाली घालण्याची वेळ येत नाही. हे मी कुठून शिकलो? तर शिवचरित्रातून शिकलो. तुमच्याकडे साधन संपत्ती कमी असली तरी चालेल, पण तुमच्या विचारांची आणि कृतीची श्रीमंती मोठी असली पाहिजे, हाच माझा परिचय आहे. शिवाजी महाराजांची जयंती आपण सगळे साजरे करतो. ह्याच राजाची जयंती आपण का साजरी करतो? यांचे पूर्वज पण राजे होते का? आणि त्यांची पण जयंती साजरी करत होते का लोक? काय आहे याचं मागचं कारण? चांगला प्रश्न आहे तुमचा. सगळ्यात पहिले तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये अनेक राजे झालेत, अनेक सल्तनती झाल्या, अनेक साम्राज्य झालेत, पण 19 फेब्रुवारी जगात भरी हे फक्त शिवाजी राजांच्याच अनुषंगानं बोलल्या जाते. मग या राजांना असं काय केलं? या राजाची मागची पिढी म्हणजे यांचे वडील, यांचे दादा परदादा हे राजे होतेत का? यांचं काय घराण्याशाहीचा काय इतिहास आहे? मग हे जेव्हा आपण अभ्यासतो तर तेव्हा लक्षात येते की शिवाजी महाराज हे वारसा हक्कानं गादीवर बसलेले राजे नाहीत. आतापर्यंत राजे हे राणीच्या पोटातून जन्माला येत होते. जिजाऊ मासाहेब कुठल्याही राजाच्या राणी नव्हत्या. लक्षात घ्या. स्वराज्य हा शब्दच शिवाजी महाराजांच्या जन्मासोबत जन्माला आला. हा शब्दही कुठे जन्माला आला याचा सुद्धा आपल्याला पहिले अभ्यास करावा लागेल. मग या राजाचं राजेशाही घराण्यातून आला का हा राजा कुठल्या मोठ्या वारशाने आलेला आहे का? या राजाच्या मागे कुठलं पाठबळ मोठं होतं का? मग या राजाने स्वराज्य कसं निर्माण केलं? हे अनेक प्रश्न आपल्याला समजून घ्यावे लागतील. मग क्रमांक 1 की शिवाजी महाराजांचे आई वडील कोण? वडील शहाजीराजे भोसले, आई जिजामाता म्हणजे जाधव घराणे सिंदखेडचे. लखुजी राजे जाधव यांची मुलगी म्हणजे जिजाऊ मासाहेब. शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांचा विवाह झाला. आपण जास्त खोलात जाऊ नये, आपण मूळ मुद्द्यांकडे. यांचा विवाह झाला. विवाहानंतर यांना मुलं बाळ झालीत. त्यातला एक मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
हे शिवाजी महाराज कशा पद्धतीनं एक एक पाऊल पुढे चालत गेले. शिवाजी महाराजांसोबत असणारी इतर भावंड स्वतःचं राज्य निर्माण करू शकले का? नाही. शिवाजी महाराजच का करू शकले? याचंही आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेची अनेक आख्यान आपण ऐकतो, अनेक ठिकाणी आपण असे ब्रीद ऐकतो की लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे ढगांचा गळगळाट झाला, विजांचा कळकळाट झाला आणि वादळ वारा आणि अशा याच्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे आपण ऐकतो की नाही? सगळीकडे हेच असते. आणि मग शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेची ही आख्यानं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मी या पद्धतीचा इतिहासावरती डायरेक्ट छेद करणारा माणूस आहे. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. आता महिना चालू आहे फेब्रुवारी. या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही कधी ढग गळगळताना बघितले का? विजांचा कडकडाट बघितला का? वारा सुसाट धावताना बघितला का? बिलकुल नाही. ऊन वादळ वारा पाऊस अतिशय स्थिर असतो. आणि शिवाजी महाराजांचा जन्म हा काही असा दैवी जन्म नाही, तर तो जन्म अतिशय सामान्य व्यक्तीसारखा जन्म आहे. तो शिवाजी महाराजांचा जन्म आहे. हे लक्षात घ्या पहिले तर. म्हणजे शिवाजी महाराजांचं दैवतीकरण जिथं चालू आहे, शिवाजी महाराजांना देव बनवणं चालू आहे, शिवाजी महाराजांच्या आरत्या म्हणणं चालू आहे, शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणं चालू आहे, शिवाजी महाराजांच्या पूजा करणं चालू आहे, अशा काळात शिवाजी राजा हा देव नाही. शिवाजी महाराज हा हाडा मासाचा तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस आहे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचा इतिहास काय मग? तर शिवाजी महाराज आदिलशाहीत निजामशाहीमध्ये फर्जंद होते. त्यांच्याकडे सेनेचा दायित्व होता आणि मग ते त्या राजांच्या सोबत म्हणजे तेव्हा सगळीच राज्ये म्हणजे अनेक हिंदू राजे मुस्लिम राजांच्या पदरी नोकरी करायचे. असेच एक नोकर म्हणून शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे. आणि मग या सगळ्या याच्यात एका नोकर माणसाचा साध्या भाषेत म्हणजे त्या राजाचं काम पाहणारा माणूस म्हणजे शिवाजी राजांचे वडील. मग शिवाजी राजांचे वडील यांनी आपला मुलगा राजा होईल हे स्वप्न पाहणं तरी किती मोठा विषय आहे. खूप मोठा विषय आहे. म्हणजे विचार करा की तेव्हा तुमच्या बाजूनं काहीच नाही, तुमच्याकडे संपत्ती नाही, तुमच्या घरात वारसा नाही, तुम्ही काही राजे नाही, तुमचं स्वतःचं साम्राज्य नाही, तुमच्या जवळ काहीच नाही. मग अशा परिस्थितीत शहाजी राजे भोसले यांनी स्वप्न बघितलं की हा जो अन्याय अत्याचार होऊन राहिला, महिलांवर होणारा अत्याचार, शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार, इथल्या दीन दुबळ्या गोर गरिबांवर होणारा अत्याचार, इथली समाज व्यवस्था जी प्रचंड शोषणाच्या मागे गेलेली होती, म्हणजे प्रचंड शोषण व्हायचं, म्हणजे मी अत्याचार हे व्हायचे जे मी कॅमेऱ्यासमोर बोलू सुद्धा शकत नाही, इतके घाण अत्याचार व्हायचे. आणि मग त्या परिस्थितीत आपली मुलं बाळ आपलं सगळं व्यवस्थित सगळं सेटल करणे आजच्या काळात आहे ना. आपण लोकशाहीत राहतो, लोकशाहीत जगतो, देश स्वतंत्र झाला, आपल्याला सगळे अधिकार आहे, म्हणजे फिरण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, सगळे मूलभूत अधिकार आपल्याला आहेत, आपल्याला हक्क आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तरी पण आपण स्वप्न पाहू शकतो का की मी आता आमदार होईल, मी खासदार होईल? आपण काय म्हणतो, मेरे पास कुछ भी नाही, माझ्या मागे काही वारसा नाही. आज जर तुम्ही बघितलं राजकारणामध्ये तर त्याचे आबा, त्याचे बाबा, तो आणि त्याची पुढची पिढी, म्हणजे राजकारण असं चालत येऊन राहिलं एकामागे एकामागे. पण आज तेव्हा शिवाजी राजांच्या राजकारणात असं काही होतं का? बिलकुल नाही, कोणीच नाही. मग शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांनी स्वप्न पाहिलं की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, माझ्या स्वराज्याची संकल्पना काय आहे. शहाजी राजांच्या अनुषंगानं कोणीच बोलत नाही. जिजाऊ मासाहेबांच्या विषयी बोलल्या जाते, संभाजी राजांच्या विषयी बोलल्या जाते, ताराराणींच्या विषयी बोलल्या जाते, येसुराणींच्या विषयी बोलल्या जाते, पण स्वराज्याची मूळ संकल्पना ज्या माणसानं आणली ते म्हणजे शहाजीराजे भोसले, शिवाजी राजांचे वडील, ज्यांची जयंती नाही, पुण्यतिथी नाही, यांना आठवण कुणी करत नाही का? त्यांनी तर संकल्पना दिली ना. म्हणजे एखादं शहर वसवायचं आहे आणि त्या शहरात तू सांगितलंय की आपण तिथं एक बगीचा बनवू, एका ठिकाणी वृद्ध लोकांसाठी विरंगुळा केंद्र बनवू, एका ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू बनवल्या पाहिजे, तरुण मुलांसाठी लायब्ररी बनवली पाहिजे, मुलांसाठी कॉलेज बनवलं पाहिजे, जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी बाजारपेठ, रोजगाराच्या संधी निर्माण करणारे केंद्र बनवली पाहिजेत. ही काय झाली? ही संकल्पना झाली. आणि माझ्या या राज्यात स्त्री मुक्त राहिली पाहिजे,
स्त्रियांना कुठलीही अडचण येऊ नये, तिला अत्याचार तिच्यावर होऊ नये, हा मूळ मुद्दा. आणि तिथला शेतकरी, कष्टकरी, गोर, गरीब, सामान्य याला याचं जीवन जगता यावं, ही संकल्पना होती. स्वराज्य कुठलंही काहीही उभं करतो म्हटलं तर आपल्याला काय लागते? संकल्पना लागते. म्हणजे तुम्ही तुमचं घर जरी तयार करतो म्हटलं तर तुम्ही पहिले एक संकल्पना घेता डोक्यामध्ये, एक कल्पना असते, त्या कल्पनेतून संकल्पना जन्माला, संकल्पनेतून तो संकल्प पूर्ण होतो. लक्षात घ्या. मग ही संकल्पना कुणाची होती? तर शहाजीराजांची होती. शिवाजीराजांची जळणघळण, जन्म झाला, जन्म झाल्यानंतर मग महाराजांचा एकदमच पराक्रम सांगितला जातो, तसं नाही. शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखेच मातीत खेळले, शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासारखेच लोकांमध्ये बागडले, राहिले. पण या लोकांसोबत राहताना हे राजे जेव्हा आपल्या वडिलांजवळ होते बँगलोरला, जिजाऊ माँसाहेब, शहाजीराजे आणि शिवबा हे बँगलोरला जेव्हा होते, तेव्हा बँगलोरला असताना स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. बँगलोर महाराष्ट्रात नाही, राजे महाराष्ट्रात आहेत. मग बँगलोरमध्ये मुहूर्तमेढ रोवली. कशी रोवली? काय होती याची संकल्पना? कशा पद्धतीने हे पुढे गेलं? सांगितलेली संकल्पना शिवाजी राजांनी दररोज जगावी, दररोज त्याच्यावर काम करावं आणि ते स्वराज्य उभारणीसाठी त्यांनी पळावं. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांची ट्युशन घ्यावी, त्यांना तयार करावं, असं काय शहाजी राजांनी, जिजाऊ माँसाहेबांनी शिवबांना सांगितलं. काय वय होतं? 8.5-9 वर्ष वय असेल, 10 वर्ष जेमतेम. कारण की इतिहासातली सगळी दाखले जशीच्या तशी लागू होत नाही. म्हणजे तुमच्या आजोबाची जन्मतारीख आजही कोणाला परफेक्ट माहित नाही, माझ्या आजोबाची जन्मतारीख कोणाला परफेक्ट माहित नाही. तर ते परफेक्ट याच वयाचे ते होते हे इतिहासात कोणी सांगू शकत नाही. क्रमांक 1. मग महाराजांचं वय किती? 10 वर्षापर्यंतच आपण पकडूया. 10व्या वर्षी संकल्पना शिवाजी महाराजांच्या डोक्यात टाकल्या गेली स्वराज्याची. काय होती संकल्पना? मग त्या पूर्वीचे संस्कार काय होते? तर त्या पूर्वीचे संस्कार शिवाजी महाराजांना आदर करणे, युद्धकला, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, रामायण, महाभारत, कथा, पुराण, जेवढ्या काही गोष्टी असतील, अध्यात्म असेल, यापूर्वी झालेले छल, कपट, युद्ध असतील, हे अनेक गोष्टी शिकवल्या ना. शस्त्र शिकवले, शास्त्र शिकवले आणि सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना, संस्काराची बीज जी पेरल्या जातात ती जिजाऊ माँसाहेबांनी पेरली. महाराज मोठे होतील. महाराजांच्या हातावर जो संकल्प ठेवला गेला तो संकल्प आज तुम्ही तुमच्या गाडीवर, तुमच्या अंगठीत, तुमच्या गळ्यात, तुमच्या घरावर, जिथं कुठं तुम्हाला जागा मिळेल तो संकल्प तुम्ही तुमच्या तिथं लावता. तो संकल्प म्हणजे तुमची राजमुद्रा. अनेक लोक शिवाजी महाराजांची राजमुद्रा गळ्यात घालतात, गाडीवर लावतात, भिंतीवर लावतात, मोबाईलला, स्क्रीनला लावतात, अनेक ठिकाणी लावतात. पण ही राजमुद्रा काय सांगते? अरे ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्याची संकल्पना, हे लक्षात घ्या. मग या स्वराज्याची संकल्पना काय आहे? आपण राजमुद्रा सगळ्यात पहिले समजून घेतली पाहिजे, तरच शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांनी उभं केलेलं स्वराज्य हे समजेल. काय होती राजमुद्रा? आज आपल्या घरात आपण लहान असतो तेव्हा आपल्या हातावरती आपले वडील चॉकलेट देतात, तुम्हाला मिठाई देतात, तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू देतात. 10 वर्षाचे असताना आपण खेळत असतो, लहान असतो, तेव्हा शिवाजी महाराजांच्या हातावर स्वराज्याची संकल्पना ठेवली. म्हणजे आई आणि वडिलांची किती महत्वाची भूमिका असते हे लक्षात घ्या. स्वराज्याची संकल्पना त्यांच्या हातावर ठेवली आणि संकल्पना होती राजमुद्रा. मग राजमुद्रा काय होती? तर राजमुद्रेतला एक एक शब्द लक्षात घ्या. पहिले राजमुद्रा सांगते, प्रतिपश्य चंद्र लेखैव वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. आता हे ऐकताना चांगलं वाटते, जोशात येते, आपण सगळे म्हणतो. शिवाजी महाराजांचा जयघोष देताना पण आपण हे म्हणतो, हे सगळं करतो. पण हे जगण्यात आहे का? आपण आपल्या जगण्यात ते इम्प्लिमेंट करतो का? आणि आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण जशीच्या तशी करतो का? नाही. म्हणजे असं म्हटलं जाते की जी मुलं स्वतःची स्वप्न पूर्ण करतात ती स्वतःच्या स्वप्नात राहतात. जी मुलं स्वतःची स्वप्न पूर्ण करतात ती स्वतःच्या स्वप्नात राहतात, आणि जी मुलं आई वडिलांची स्वप्न पूर्ण करतात ती इतरांच्या स्वप्नात जिवंत राहतात. आज आपल्या स्वप्नात शिवाजी महाराज येतात की नाही? येतात. काय येतात? वडिलांचं स्वप्न, आईचं स्वप्न, की बाळा तुला स्वराज्य निर्माण करायचंय. मग स्वराज्य निर्माण करायचे, प्रतिपश्य चंद्र लेखैव वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. मग काय याचा अर्थ काय?
प्रतिपश्य चंद्रलेखेवर प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे. प्रतिपदेचा जो चंद्र असतो म्हणजे अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमेकडे जसा चंद्राची वाटचाल होते, अतिशय बारीक कोर येते, आणखीन थोडा मोठा होतो, आणखीन थोडा मोठा होतो, आकार वाढत जातो, मग अर्धाकृती, अंडाकृती, मग पूर्ण वर्तुळ असा तो तयार होतो. बरोबर. तुझं राज्य आज पोरांना काय सांगितलं जाते? तिनका तिनका, छोट छोट, एक एक थेंब, थेंब थेंब तळेसाचे असं म्हणतात का? नाही. आज काय म्हणतात? तू मोठा झाला पाहिजे, तुझा बंगला असला पाहिजे, तुझी गाडी असली पाहिजे, मोठी संपत्ती असली पाहिजे, तुझे नोकर चाकर असले पाहिजे, तू ऐशो आरामात जगला पाहिजे. बरोबर. शिवाजी महाराजांना नेहमी सांगितलं प्रतिपश्य चंद्रलेखे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणार हे शहाजीच्या पोरा शिवाजी तुझं राज्य असेल. संदेश किती क्लिअर आहे. पुढे काय म्हणतात? तुझं राज्य तर प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणार असेलच, पण तुझं राज्य हे लोककल्याणकारी राज्य असेल. कोणतं आहे? लोककल्याणकारी. आतापर्यंत एकाही राजानं लोककल्याणाची भाषा केलेली नाही. काय या राजाचं उदो लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं लोक का म्हणतात? या राजासाठी लोक मरायला का तयार होतील? मांग, महार, लोहार, कुंभार, चांभार, मातंग, माळी, लोहार सगळ्या जाती धर्माची लोक या माणसासाठी मरायला का तयार होती? आज जर मी तुम्हाला म्हटलं की याची किडनी गेलेली आहे की किडनी द्याल का? स्वतःच्या वडिलांना रक्त जर द्यायचं असेल तर आपण बाजूचा डोनर शोधतो, ब्लड बँकेमधून जाऊन शोधतो. पण या राजासाठी लोक मरायला का तयार झाली? आत्माहुतीच्या प्रेरणा शिवकार्यामध्ये, शिवकाळामध्ये ज्या झाल्या ते इतिहासात कुठंच झालेल्या नाही. आज आपण मित्राला पेन देताना मागे पुढे पाहतो, मोबाईल देताना मागे पुढे पाहतो, गाडी देताना मागे पुढे पाहतो. अरे एवढं सोड, 2 सख्खे भाऊ जमिनीच्या हिस्से वाटणी करण्यामध्ये ही पुढची जमीन मी घेतो, मागची जमीन मी घेतो, याच्यात वाद लागतो. तेव्हा ती लोक मेल्यानंतर काय, म्हणजे मी मेल्यानंतर तुला 25 करोड रुपये देईल, त्यासाठी मरत का तू? मेल्यानंतर मी तुला 25 करोड रुपये देईल, यासाठी तू मरायला तयार होशील का? नाही ना. मग तेव्हा काहीच देणार नाही, काहीच मिळणार नाही माहितीये, तरी लोक का मरायला तयार होते? याचं मूळ कारण होतं की भारतीय संविधानामध्ये जो लोककल्याणकारी शब्द आलेला आहे, त्या लोककल्याणकारी शब्दाची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावर वयाच्या 10व्या वर्षी कोरल्या गेली. हे शहाजीच्या पोरा शिवाजी तुझं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणार असेल, पण ते राज्य लोकांच्या कल्याणासाठीचं राज्य असेल. आतापर्यंतचे जे राजे झाले त्यांनी स्वतःचं कल्याण केलं, ऐशो आराम केली, बाई बाटली आणि साम्राज्य स्वतःच, राज्य सत्ता याच्याच मागे पळालेत ना सगळे. शिवाजी राजांच्या याच्यात बाई आहे, बाटली आहे, सत्तेचा उपभोग आणि माज आहे, कुठंच नाही. आहे का? नाहीये. संस्कार काय द्यायचा हे लक्षात घ्या. संस्कार द्यायचा आहे 10व्या वर्षात की बाळा तुझं स्वराज्य. आणि स्वराज्य कोणाचं? शिवाजीचं स्वराज्य लिहिलं का? नाही. बघा किती बारीक बारीक गोष्टी आहेत. शिवाजीचं स्वराज्य लिहिलं का? नाही. स्वराज्य कोणाचं लिहिलं? स्व म्हणजे स्वतःच, माझं. आणि लोकांना हे वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. लोकशाही काय म्हटल्या जाते? लोकांची, लोकांकरिता. भारतीय संविधान जेव्हा आपण पाहतो तर भारतीय संविधानात काय सांगितलेलं आहे की आम्ही हे स्वतः प्रत अर्पण करतोय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, आपण ते हे सगळं करताना आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आम्ही स्वतः प्रत अर्पण करतोय. कोणाला अर्पण करतोय? अल्लाला नाही, देवाला नाही, येशूला नाही, बुद्धाला नाही, कुठल्याच राजे रजवाडे महाराजांना नाही. कुणाला? स्वतः प्रत अर्पण करतो आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात काय सांगितलेलं आहे? स्वराज्य, स्वतःचं राज्य, माझं राज्य, माझं जीवन, माझा आवाज, माझा श्वास, माझा अधिकार, माझं काम, माझं कर्तव्य, माझी जबाबदारी, माझं राज्य. म्हणजे विचार करा की 10व्या वर्षात काय संस्कार पडून राहिला. म्हणजे आज आपण 30 वर्षाचे होत आहे तरी आपल्याला हा संस्कार दिला जातोय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. म्हणून हा मिळाला संस्कार, आणि हा मिळालेला संस्कार आता पुढे वाढवायचा, पुढे न्यायचा.
हा जगायचा. म्हणजे वडिलांनी सांगितलं आणि पोरांनी जगलं, आईनी ते जगवलं. कशा एक एक स्टेप कशा पद्धतीने ते पुढे गेले. मग हा संदेश मिळाला, राजमुद्रा मिळाली, महाराज पुढे निघाले आणि पुढे निघून जमीन ठिकाण कुठचं ठरलं? ठिकाण ठरलं पुणे. का? पुणे, सुपे, चाकण, परगणा, इंदापूर हे जे प्रांत होते, हा प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत येत होता. आणि मग मुलाला पहिले हे सगळं माहिती व्हावं, समजावं, यासाठी पुण्याच्या ठिकाणी शिवाजी महाराजांना आपण शनिवार वाड्यामध्ये पाठवलं. तिथं पाठवल्यानंतर महाराज बघत होते की लोकांची वस्ती जंगलांमध्ये आहे, दर्याखोऱ्यांमध्ये आहे. लोक बाहेर यायला तयार नाही, कोणी शेती करायला तयार नाही. वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांचा उदरनिर्वाह नाही, लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. भय हा सगळ्यात मोठा माणसाच्या आयुष्यामधला शत्रू आहे. आणि हा शत्रू बाहेरच्या शत्रू सोबत तर हे लढतील, पण पहिले आतला शत्रू म्हणजे आतलं भय मारलं पाहिजे. मग भय काय होतं? तर तिथं जमीन कोणी करायचं नाही, शेती कोणी करायचं नाही. मग शेती केली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये जिजाऊ मासाहेबांनी हे सांगितलं की आपण इथल्या लोकांना पहिले समृद्ध करा. शिवबा यांच्या मनातली पहिले भीती काढा. भीती निघेल कशी? आता यांनी मला सांगितलं की तू घाबरू नको, पण काय तर पुढे निंबू मिरची आहे, पण हा पुढे नाही चालला, मी पुढे जाणार का? नाही. पण अशीच परिस्थिती त्याच पुण्याच्या प्रांतामध्ये झाली. काय झाली? जमीन कुणी नांगरायला तयार नव्हतं, कारण की गाढवाच्या फळानं, गाढवाच्या पाठीवर नांगर ठेवून ती पूर्ण जमीन नांगरली होती. आणि संदेश असा होता की जो कोणी या जमिनीवरती येईल, जो कोणी इथं वसाहत उभी करेल, जो कोणी इथं राहील, त्याचा निर्वंश होईल. म्हणजे त्याचे आई, वडील, मुलगा, बाळ सगळे लोक मरण पावतील. अंधश्रद्धा होती. शिवाजी महाराजांनी या अंधश्रद्धेवर वाचा फोडण्यासाठी जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, शिवबा तुम्हाला ही जमीन नांगरायची आहे, ही जमीन सुपीक करायची आहे. आणि ही अपवित्र झालेली भूमी, जिथं लोक निर्वंश होतात असं सांगितलं जाते, लोक मरतात, इथं येऊ नये, इथं वसाहत करणं अशुभ आहे हे सांगितलं जाते. शिवबा तुम्हाला इथं वसाहत करायची, इथं तुम्हाला राहायचंय, या जमिनीत तुम्हाला नांगर फिरवायचंय. जो तिथे येईल त्याचा निर्वंश होईल. शिवाजी महाराजांचे भावंड अशीच गेली, वारलीत ना. मग जिजाऊ मासाहेबांना तर हे वाटायला पाहिजे होते की गळ्या आपले एवढे लेकरं गेले, आपलं हे पोरग चाललं जायचं, जाऊ द्या, आपल्या नवऱ्याची मस्त जहागिरी आहे, त्याच्यात आपण टणटणाटन राहू देऊ. केलं का? नाही केलं. यांनी काय केलं? मग शिवाजी महाराजांच्या हातात सोन्याचा नांगर दिला. तुम्ही ही कथा ऐकली असेल की शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने जमीन नांगरून काढली. तर सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली आणि संपूर्ण वसाहतीमध्ये संदेश गेला की हा लौकिक असणारा पोरगा कोण आहे, हा व्यक्ती कोण आहे की जिथं वसाहत करणे, राहणे म्हणजे अशुभ आहे, निर्वंश होईल त्याचा, असं ज्यांना वाटत होतं, याला तर काहीच झालं नाही, हा तर ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे. लोकच तेव्हा भावनिक होते, म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडणारी लोक होती. त्यांना वाटलं काहीतरी याच्याकडे शक्ती असली पाहिजे. शिवाजी महाराजांनी व्यवस्थितरित्या या गोष्टींचा वापर केला आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की राज्य तुमचं आहे, हे राज्य आपलं आहे आणि या राज्यात तुम्ही या, आपण सोबत मिळून काम करू. महाराजच्या पोराला सोबत घेऊन नांगर चालवणारा माणूस म्हणजे शिवाजी राजा. देश स्वतंत्र होण्याच्या काही वर्षापूर्वी म्हणजे महात्मा फुलेंच्या काळात कमरेला झाडू, गळ्यात मळकं होतं. त्याच्यापूर्वी शिवाजी महाराज, म्हणजे अस्पृश्यता किती टोकाला असेल, आणि महार समाजातल्या मुलाच्या सोबत नांगर चालवून त्याला सोबत घेऊन त्याच्या ताटात, एका ताटात जेवणारा माणूस. लोकांना वाटेल ना की कोण हा आला, म्हणजे जहागीरदाराचा पोरगा आज आमच्या इथे येतो, आमच्या ताटात जेवतो, आमच्या सोबत राहतो आणि याला काहीच होत नाही. किती म्हणजे निर्भय आहे हा. म्हणजे मी जर निर्भय असेल तर इतर लोक पण निर्भय होतात.
त्याच पद्धतीने शिवाजी महाराज निर्भय होते हम्म. म्हणून इतर लोकांच्याही मनातला भय कळायला सोपं गेलं. त्यांची आई पण भयग्रस्त नव्हती. आज आपली आई पण आपल्याला मांजर आडवी गेली तर ओलांडून जाऊ देत नाही. जिजामासाहेबांनी ते सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. आणि मग तिथं सुरुवात झाली जमीन पेरणीची, जमीन लागवड देण्याची. मग शिवाजी महाराज इन 12-13 वर्षाचे असतील, 12-13-14 वर्षाच्या दरम्यानचा काळ असेल. या काळात या राजाच्या हातात या लोकांची नाळ सापडली. त्यांच्या लक्षात आलं की दरी किंदरात असणारी लोक ही शरीरानं भक्कम आहेत पण मनानं कमजोर आहे. यांच्या मनात पहिले प्राण फुंकला पाहिजे. आपण ते एक वाक्य नेहमी ऐकतो की रणभूमी में युद्ध हो उससे पहिले मनभूमी में जीता जाता है. आणि मनातलं युद्ध जो जिंकतो तो रणांगणातलं युद्ध कधीच पराभूत होत नाही. आणि शिवाजी महाराजांनी युद्धाची सुरुवात केली. आपल्याला सांगितलं ते तोरणागड शिवाजी महाराजांनी पहिली मोहीम केली. मी सांगतो नाही, महाराजांनी पहिले लोकांच्या मनावरची मोहीम केली. लोकांची मनं जिंकली, मनं बांधलीत, मनं सांधलीत, मनं मजबूत केलीत आणि मस्तकांच्या मनगटाच्या बळावर स्वराज्य उभं केलं. लोक तयार झाली. मग लोकांनी प्रश्न विचारला ना की आम्ही येऊ स्वराज्यात. हे तुम्ही जे संकल्पना सांगताय, हे जे की स्वराज्य स्वराज्य तुम्ही म्हणताय, जे आमचं राज्य आहे तुम्ही आम्हाला म्हणताय, पण आम्ही येऊ राज्यात, आम्ही येऊ स्वराज्यात. पण आम्हाला ही बाकीचे जे आहेत आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, हे सगळी लोक आम्हाला त्रास देतील. आमचं संरक्षण कोण करेल? शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी करेन. वय 12-13-14 वर्ष. मी करेल तुमचं संरक्षण. आम्ही येऊ तर खरी, संरक्षण तर कराल. आम्ही खाणार काय? पोट. आम्ही खाणार काय? हा मोठा प्रश्न. म्हणजे देश जेव्हा स्वातंत्र्य होत होता तेव्हा नेहरू, गांधी, आंबेडकर, विनोबा भावे या सगळ्या तेव्हा तत्कालीन लोकांच्या, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या डोक्यात प्रश्न होता की देश तर स्वातंत्र्य होईल पण इतक्या म्हणजे 40 कोटी लोकांच्या हाताला जर काम जर मिळालं नाही तर या देशामध्ये किती अराजकता माजेल, किती वाईट परिस्थिती होईल. काम देणं गरजेचं आहे. म्हणून विनोबा भावेंनी भूदान चळवळ राबवली. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी 2 कोटी लोकांना जमिनी वाटप केल्या. हा संदर्भ जेव्हा आपण इतिहासात शोधण्याचा प्रयत्न करतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना जमिनी वाटणारा स्वतंत्र काळ भारताचा आणि ती जमीन वाटपाची मोहीम करणारा माणूस शिवाजी राजा. आता तुम्ही म्हणसान इतिहास सांगून राहिले तर शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे का? हाना मारा, तोडा फोडा, ढाल घोडे, हा इतिहास. जमीन हा काय इतिहास आहे का? इतिहास बघा काय आहे. इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांच्या जमीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यातली सगळी लोक यांच्या लक्षात आलं की आपलं रक्षण करणारा माणूस आहे, म्हणजे हा रक्षण करू शकतो. आपला एक विश्वास ठेवला. लोक आली. लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आमचं पोट भरण्याची व्यवस्था काय? तर महाराजांनी सांगितलं की तुम्ही शेती करा. लोकांनी म्हटलं की शेती करू पण आमच्याकडे शेती नाही. शेती करू पण शेती नाही, कारण की ती जमीनदारांकडे आहे, आमच्याकडे नाही, गोरगरीब कष्टकऱ्यांकडे नाही. प्रश्न पडला, जमीन काय करायची? शेती कुठून आणायची? पडीक असणाऱ्या जमिनी काय? पडीक असणाऱ्या जमिनी शिवाजी महाराजांनी नांगरायला सुरुवात केली. महाराजांनी म्हणजे महाराजांच्या सोबत असणाऱ्या सवंगड्यांनी, शहाजी राजांनी त्यांच्या जहागिरीतून जी की मंडळी त्यांना मदतीसाठी पाठवलेली होती त्यांच्या माध्यमातून, आणि हे सगळी जी मावळ प्रांतातली जी की लोक होती, जे गोरगरीब कष्टकरी लोक होती, यांच्यासाठी. मग काय झालं तर यांनी पहिले जमीन वाटप केली. बघा, हा इतिहास कोणीच सांगणार नाही, गोविंद पानसरेंनी सांगितलाय हा इतिहास. शिवाजी महाराजांनी पहिले जमीन वाटप केली. मग असं केलं का की तू माझ्या जवळचा आहेस म्हणून तुला 100 एकर, हा माझ्या दूरचा आहे म्हणून याला 2 एकर, असा भेदभाव केला का? नाही, भेदभाव नाही. मग जमीन वाटली कशी? जमीन मोजली कशी? आता तर पहिला प्रश्न आहे वाटली कशी, त्याच्या पहिलेचा प्रश्न आहे जमीन मोजली कशी. मग जमीन मोजण्याचं काही तंत्र असलं पाहिजे. जमीन मोजणीचं तंत्र होतं 5 हात लांब आणि 5 मुठी लांब अशी एक काठी करायची. 5 हात लांब, 5 मुठी लांब अशी एक काठी करायची. एका काठीची लांबी 82 तसू
किती? 82 तसूल. 82 तसू आणि अशा 120 काठ्यांचा एक बिघा. क्या बात आहे. जमीन मोजली. काय काय विचार असेल, विचार करा. लढाई झाली का आतापर्यंत? नाही. युद्ध झालं का? तलवारीला तलवार, घोडे ढाल, हाना मारा, तोडाफोडा, काहीच नाही. जमीन दिली आणि सांगितली आयुषला की आयुष ही तुझी जमीन, आता तू हिच्यात शेती कर. त्यानं प्रश्न विचारला पुन्हा, जमीन तर दिली पण नांगरायची कशी? नांगरण्यासाठी नांगर लागेल. महाराजांनी सांगितलं, आदेश बघा तेव्हाचा आदेश आहे शिवाजी महाराजांचा, की स्वराज्याच्या म्हणजे या प्रांतातल्या, पुणे प्रांतातल्या, परगणा प्रांतातल्या बांधावर असलेली वठलेली झाडे, वठलेली म्हणजे सोकलेली, वाळलेली जी काही झाडे आहेत, आंब्याची असतील, फणसाची असतील, तर ही झाडे, वाळलेली झाडे तोडावीत, त्यांचे नांगर बनवावेत आणि ते नांगर शेतकऱ्यांना जमीन नांगरण्यासाठी द्यावेत. विचार कर काय परिस्थिती असेल. किंवा नांगर बनवणे, नांगर तयार केले आणि आता जे गटशेती येऊन राहिली ना, की 10 लोक मिळून गटशेती करा आणि मग तुम्हाला एक ट्रॅक्टर देऊ, 10 लोक मिळून शेती करा मग तुम्हाला एक ड्रोन देऊ. म्हणजे गटशेतीकडे जेव्हा आपण आत्ता चाललो 21व्या शतकात, 17व्या शतकात त्या राजांनी तेव्हा सांगितलं की शेतकऱ्यांचा समूह करा, तुम्ही एकत्रित या, मग तुम्हाला नांगर देऊ. मग शेतकऱ्यांनी समूह केले, समूहात लोक एकत्रित आले, म्हणजे शिका, शेती करण्याचं शिक्षण, संघटित व्हा. बाबासाहेबांचा संदेश, लोकांना संघटित केलं आणि मग त्यांना संघर्ष करायला शिकवलं. नांगर दिला, मग लोकांनी म्हटलं नांगर तर दिला, पहिले तुम्ही जमीन दिली, आता नांगर दिला, पण नांगर ओळायचा कुणी? बैलजोडी द्या. मग शिवाजी महाराजांनी याच्या खजिन्यातून बैलजोडींचा व्यवस्था केली आणि मग गटाला एक एक बैलजोडी दिली. मग तुम्ही सामूहिक शेती करा. मग जमीन नांगरल्या गेली. जमीन तर नांगरली, पेरणी तर करायची आहे, पेरण्यासाठी बियाणं लागते. महाराज बियाणं द्या. स्वतःच्या शनिवार वाड्यात असणारा धान्याची कोठार बियाणं म्हणून उघडी करून देणारा जगातला पहिला राजा शिवाजी महाराज. लक्षात घ्या. आज फॉल्टी बियाणं भेटून राहिलं शेतकऱ्यांना. दुबार पेरणी, तिबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागून राहिली. एका पेरणीत पहिली पेरणी जेव्हा तो करतो तेव्हा कर्ज काढतो, दुसरी पेरणी जेव्हा तो शेतकरी करतो तेव्हा बायकोचं मंगळसूत्र पोरीचे कानातले गहाण ठेवतो आणि तिसऱ्या पेरणीची जेव्हा वेळ येते तेव्हा तो गळफास घेतो. शिवाजी महाराजांनी काय म्हटलं? उत्तम प्रकारचं धान्य कोठारातून काढा आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचवा. शहारीचा दंगावर की आज तो राजा का नाही. आज आशिया खंडातील सर्वाधिक मोठा सुसाईड बेल्ट आपला विदर्भ आहे. माझ्या डोळ्यात पाणी येते की तो काय त्या राजाचा दृष्टिकोन असेल, काय त्या राजाने विचार केला असेल तेव्हा, की लोकांच्या बांधावर मी बियाणं पोहोचवेल, मी लोकांना नांगर तिथं देईल. आणि एवढ्यावर थांबला का? नियोजन दिलं, संघटन तर दिलं, पण शिक्षण दिलं आणि सांगितलं की 10 लोकांनी एकत्रित या, त्या शेतीमध्ये पेरणी करा, नांगरटी करा, पेरणी करा. पेरलेलं जे धान्य आहे ते हिरवगार बाहेर येईल, त्यावेळेला त्याचं म्हणजे जनावरांपासून संरक्षण केलं पाहिजे. मग आपण ते आख्यानं ऐकतो, त्या कथा ऐकतो की राज आमच्या शेतात रानगवे आम्हाला त्रास देत आहेत, ऐकतो ना आपण हे. आणि मग यसाजी कंका आला, रानगवा पाठीवरती घेऊन आला आणि मासाहेबांना म्हणायला लागला, मासाहेब रानगव्याचं शेपूट कापून घेऊन नाही, अख्खा रानगवाच घेऊन आलो की. मासाहेब म्हणतात की अरे तू सकाळी आला असता तरी तुला सोन्याचं कळ भेट म्हणून दिलं असतं की. काय आहे, तेव्हा त्यांनी जमीन दिली, नांगर दिला, बैलजोडी दिली, बियाणं दिलं, पेरलं. आणि एवढंच नाही केलं, आज जंगलातली जनावरं शेतकऱ्यांच्या घरात येऊन राहिली. बिबट्या, डुकर, रुई, रानगवे शेतकऱ्यांच्या शेतात येऊन राहिली. त्यांच्या शेतात या जनावरांनी नुकसान केल्यानंतर त्या नुकसानग्रस्तांना मदत आहे का? योग्य शेतकऱ्यांना मोबदला आहे का? नाही, कुठलाच मोबदला नाही. मग तेव्हा महाराजांनी काय सांगितलं? समूहात आले, एकत्रित आले आणि घोषणा केली, जो कोणी शेतकऱ्यांना त्रास देणारा,
रानगव्या या रानटी श्वापदांचा बंदोबस्त करेल, त्यांचं शेपूट कापून घेऊन येईल, त्याला सोन्याचं कळं भेट म्हणून दिल्या जाईल. आदेश निघाला. तुझ्या माझ्यासारखी तरणी बाण पोरं निघालीत बाहेर. महाराजांचा आदेश आहे, म्हणजे की आम्हाला सोन्याचं कळं मिळेल, सोन्याचं कळं मिळेल. आतापर्यंत ही मोहीम कोणच आखली नाही ना. पेड होता का माणूस? कोणी नाही. लोक कशी शोधावी लागली? धाडसी साहसी लोक. रानगव्याचं शेपूट कापून आणणारा, शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जनावरांचं शेपूट कापून आणणारा माणूस हा साहसीच असेल, कमजोर तर नसेलच. महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी माणसं कशी शोधायची सर्वे नाही केला. सांगितलं की जो कोणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतात येणाऱ्या रानगव्यापासून माझ्या शेतकऱ्याच्या पिकाचं संरक्षण करेल आणि त्याचं शेपूट कापून घेऊन येईल, त्याला सोन्याचं कळं भेट म्हणून दिल्या जाईल. मग एक एक मावळा गोळा झाला, एक एक व्यक्ती गोळा झाला, आणि मग त्या गोळा झालेल्या व्यक्तींचं महाराजांनी बांधणी केली. याच्यातून काय झालं हे मूळ एक मला सांगायचं आहे. ते एक की पहिले शेती सुरक्षित झाली. आज शेती सुरक्षेच्या संदर्भानं कुठलाही निर्णय नाही, कुठली इम्प्लिमेंटेशन नाही. या राजानं शेतकऱ्याचं चारही अंगानं जे जीवन सुजलाम सुफलाम करायचं होतं ते केलं. म्हणजे आज बियाणं फॉल्टी भेटते, नांगरटी वखरटीची काय परिस्थिती तुम्हाला मला वेगळे सांगायची गरज नाहीये. बियाण्याची परिस्थिती सांगायची गरज नाहीये. खतं किती फॉल्टी भेटून राहिले, साहित्य किती फॉल्टी भेटून सांगायची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे काही पिकवता त्याच्या बाजारभावाची तयार तर झालं, संरक्षण तर केलं, काढलं तर खरी. बाजारभावाचं काय? बाजारभाव योग्य भेटला पाहिजे ना. मग बाजारभाव योग्य भेटला पाहिजे यासाठी बाहेरून जी लोक इम्पोर्ट करायची माल, त्या लोकांना तुम्ही बाहेरच थांबा, माझ्या स्वराज्यातला पहिले माल विकू द्या. दिवाळीच्या वेळेला अंध दिव्यांग बंधूंनी तयार केलेलं साहित्य बाजारपेठेत पहिले विकू द्या, असं जर धोरण सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं, केंद्र सरकारनं काढलं तर चायनाच्या वस्तू विकल्या जातील का? समृद्ध कोण होईल? इथला दिव्यांग बांधव, इथला कष्टकरी बांधव, इथला समाज पुढे जाईल ना. शिवाजी महाराजांनी ते धोरण आखलं, सांगितलं की इथलं जे काही आहे ते पहिली विकू द्या. बाजारपेठेला प्राधान्य दिलं, आपल्या लोकांच्या मालाला प्राधान्य दिलं. आज अमेरिकेवरनं 50% टॅरिफ लावून माल आणलाय चालला. आज तुमचा कापूस निघतो तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी आयात केल्या जातात. तुमची तूर निघते तेव्हा मोझांबिक मधून तूर आयात केल्या जाते, तुमच्या तुरीचा भाव पडतो. तुमचं सोयाबीन येते तेव्हा सोयाबीन आयात केल्या जाते. तुमचा कापूस येतो तेव्हा कापूस आयात केला जातो. तूर येते तेव्हा तुमची तूर आयात केली जाते. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पडेल की नाही? मग शिकायचं काय आहे? शिकायचं हे आहे की या राजानं तेव्हा सांगितलं की पहिले माझ्या शेतकऱ्यांचा माल विक्री होऊ द्या. हा माल विक्रीची पद्धत माझ्या राजानं लावली. एवढ्यावर थांबलं का? नाही. गणित झालं की दुष्काळ पडला. 20 वर्षाचा दुष्काळ शिवाजी महाराजांच्या काळात. किती? 20 वर्षाचा. आज तर मराठवाड्यातल्या 4 वर्षाच्या दुष्काळानं आपले काय हाल केले होते आपल्याला माहितीये. 20 वर्षाचा दुष्काळ आहे. 20 वर्षाच्या दुष्काळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. काय कारण? करा ना संशोधन. सरकारनं, मी म्हणतो की सरकारनं एक विशिष्ट फंड, शिवाजी राजाच्या काळात आत्महत्या का झाल्या नाहीत शेतकऱ्यांच्या, याचं संशोधन केलं पाहिजे. लाचारी होती, बेकारी होती, गरिबी होती, भुकमरी होती, प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. किती म्हणजे आज आम्ही 12, 15, 20 क्विंटल उत्पादनावरती पोहोचलो. तेव्हा किती उत्पन्न व्हायचं? अतिशय तुटकं उत्पादन व्हायचं. तरी सुद्धा या राजानं ते कसं सस्टेन केलं, तसं त्या काळात लोकांनी का आत्महत्या केली नाही किंवा या राजांनी ते करू का दिली नाही? त्याचं मूळ कारण हे होतं की जर तुला शेती करायची असेल तर शेतीसाठी कर्ज देणारी व्यवस्था म्हणजे स्वराज्य. तुला कर्ज मिळेल. पण आज तू जर एप्रिल महिन्यामध्ये कर्ज काढलं, एप्रिल मध्ये बरोबर, जून जुलै मध्ये तुला नवीन पेरणीच्या वेळेला कर्ज काढायचं. जून जुलै मध्ये तू कर्ज काढलं तर तुला एप्रिल यायच्या पूर्वी ते भरावं लागतं. बरोबर. शिवाजी महाराजांनी सांगितलं दुष्काळ पडला असेल,
पिकाची हानी झालेली असेल, उत्तम पीक आलेलं नसेल आणि शेतकऱ्याची परिस्थिती नसेल, 4 मुद्दे, तर शेतकऱ्याला दिलेलं कर्ज त्याच्यावरचं व्याज 0 करायचं. काय करायचं? व्याज आकारायचं काय? नाही. आणि या शेतकऱ्यांना पुढचे 4 वर्ष ते कर्ज परत मागायचं नाही. त्याच्या घरासमोर कोणी सावकार जाणार नाही. पुढचे 4 वर्ष कोणीही त्याला कर्ज परत मागू नये. आणि मग याच्या पुढे त्यांनी सांगितलं की जर या 4 वर्षात तो कर्ज भरण्यास पात्रच झाला नाही, त्याच्याकडे पैसेच आले नाही, तो भरूच शकला नाही, तर त्याला कर्जातून मुक्त करा, त्याला कर्जच मागू नका. क्या बात. आज हे शिकायला पाहिजे की नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिकायला पाहिजे की नाही? किती कठीण गोष्ट आहे. तू आज बघू शकतो की मुलीच्या कॉलेजची फीज म्हणजे एसटीची पास काढण्यासाठी पैसे नाहीत म्हणून बाप आत्महत्या करायला लागला. माझ्या बापाला माझ्या लग्नाचं ओझं वाटेल आणि पूर्वीच कर्ज आहे म्हणून मुलगी माझ्या लग्नाच्या भीतीमुळे, म्हणजे स्वतःच्या लग्नाच्या भीतीमुळे बापावरती त्याचं कर्ज होईल आणि बापावरती ताण येईल म्हणून मुली आत्महत्या करून राहिल्या. आणि तेव्हा त्या राजानं लोक का मरत नव्हती, का आत्महत्या करत नव्हती, याचं मूळ कारण हे होतं की त्यांना हा विश्वास होता की काही झाली तरी हा माणूस आमची साथ सोडणार नाही, हा माणूस आमच्या पाठीशी आहे, कुछ भी होणे दो, काहीही होऊ द्या, पण हा माणूस आमच्या पाठीशी आहे. आज कर्ज घेणारा, मेहनत करणारा या माणसासोबत किती खालच्या दर्जाची वागणूक दिल्या जाते. शेतकऱ्यासोबत कसं वागल्या जाते. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जर समजा एक श्रीमंत शेतकरी आणि एक गरीब शेतकरी आहे, हे दोघेही नातेवाईक आहेत जवळचे, तर गरीब शेतकऱ्याची परिस्थिती पहा काय. त्याच्यासोबत किती आपण संविधान म्हणतो व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. शिवाजी महाराजांनी ते जपली. संविधानातला एक शब्द जगवणारा माणूस म्हणजे शिवाजी महाराज आहे. लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी सांगितलं की व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, काही कुछ भी हो जाए, माझ्या स्वराज्यातल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नाही. प्रतिष्ठा काय होती? शिवाजी महाराजांकडे पैसे नाहीत. शिवाजी महाराज खजिना खाली झाला. 20 वर्षाच्या दुष्काळात खजिना खालीच होईल. किती मोहिमा केल्या तरी खजिना खाली झाला. आणि तेव्हा तिथं व्यापारी लोक होते. आणि या बनिया लोकांकडनं शिवाजी महाराजांनी कर्ज घेण्याचा विचार केला. माझ्यावर कर्ज झाला तर चालेल, पण माझा शेतकरी मरता कामा नाही. मग महाराजांनी कर्ज घेण्यासाठी महाराज गेले आणि महाराजांना त्या व्यापाऱ्यांनी विचारलं की तारण म्हणून काय ठेवणार. गळ्यात कवड्याची माळा असणारा हा राजा आणि मी काय ठेवू म्हणते. म्हणजे विचार करा की मी काय ठेवणार, माझ्याकडे काय आहे? काहीच नाही ना माझ्याकडे. माझं स्वतःचं काय आहे? स्वराज्य लोकांचं आहे. हा विचार करणारा माणूस खालची गवताची काडी उचलतो आणि त्या व्यापाराच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की हे स्वराज्य त्याचं, ह्या गवताच्या काडीवर कर्ज द्या मला. म्हणजे की विचार पडतो की काय तो राजा, काय तो विचार, आणि की ही गवताची काडी माझी तारण ठेवा. आणि जेव्हा महाराज खजिना लुटून आणतात तेव्हा ते कर्ज परत करतात आणि गवताची काडी जे तारण म्हणून ठेवलेली असते ते परत घेतात. माझ्या स्वराज्यातल्या शेतकऱ्याची गवताची काडी ही गहाण राहता कामा नये. किती मोठा विचार आहे. तो राजा जगला. आज अख्खा शेतकरी समाज कर्जाखाली दबलेला आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलावर कर्ज आहे. माझ्यावर कर्ज असलं तरी चालेल, पण माझ्या स्वराज्यातल्या एकाही माणसावर कर्ज होता कामा नये. काय विचार असेल राजा त्या राजाचा, काय जगत असेल तो माणूस. म्हणजे आजही मी ते जेव्हा वाचतो ना तर मला असं भरून येते की खरोखर काय, म्हणजे किती जगावं लोकांसाठी. का या राजाचा उदो होतो, का लोक या राजासाठी मरायला तयार. हे कारण आहेत ना. म्हणजे स्वतःच एवढं साम्राज्य असताना माझं काय आहे? ही गवताची एक काडी, माझ्याकडे काहीच नाही. लोक प्राण ओढून टाकायसाठी तयार आहे.
म्हणून लोक मरायला तयार झाले. मग आता कोणीही व्यक्ती असेल तर त्याला काय वाटेल की मला जमीन देणारा माणूस, मला नांगर देणारा माणूस, मला बैलजोडी देणारा माणूस, मला शेती देणारा माणूस, मला बियाणं देणारा माणूस, माझ्या शेतीचं संरक्षण करणारा माणूस, माझ्या पिकाला भाव देणारा माणूस आणि माझं जीवन समृद्ध करून मला मरू न देणारा माणूस, मी मेलो तरी चालेल पण हा माणूस जगला पाहिजे. होईल की नाही? हे व्हायला लागलं. आणि मग लोक मरणासाठी स्पर्धा व्हायला लागली. तुम्ही स्वराज्याच्या इतिहासामध्ये बघा की राजा मला मोहिमेला जाऊ द्या, मी जातो मोहिमेला, मला लढू द्या, मला मरू द्या, मी लढतो, मी मरतो. यसाजी बस की तू मुका, तानाजी म्हणतो मी जातो, तुला काय कळतं, मी मरतो, मरू द्या मला राजासाठी. हे म्हणणाऱ्या प्राणाच्या म्हणजे स्वतःचं प्राण गमावणारे, बलिदान देणारी लोक या राजासाठी या कारणानं तयार झाली. कारण शोधा ना तुम्ही, तुम्हाला अनेक कारण सापडतील. फक्त शेती एकच कारण नाही आहे. दुसरं कारण महत्वाचं ते म्हणजे स्त्रियांची आबरू. तुम्हाला तुमच्या घरात जर विचारलं की काय सगळ्यात महत्वाचं आहे, तर तुम्ही सांगाल की मला माझ्या आईची, माझ्या बहिणीची आबरू फार प्रिय आहे. आणि हे जेव्हा सैतानी आक्रमण आपल्यावरती यायचे तर त्या आक्रमणाच्या वेळेला घरातला कर्ता पुरुष आपल्या आईच्या, बहिणीच्या, आजीच्या हातावरती जहर ठेवायचा आणि सांगायचा, मी तुझ्या आबरूचं रक्षण करू शकत नाही, तू आत्महत्या कर. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही परिस्थिती तुम्ही तुमच्या आईच्या, बहिणीच्या, आजीच्या हातावर जहर ठेवू शकता? ठेवू शकता जहर? नाही. मग शिवाजी राजांच्या काळात जर लोकांमधला पुरुषार्थ, माणसामधला विचार, मी लढू शकतो, मी लढलं पाहिजे, हे जे काही होतं हे सगळं मेलं होतं ना. आणि स्वतःच्या आई बहिणींवरती होणारा अत्याचार ते पाहू शकत नव्हते. या अत्याचाराच्या विरोधात लढणारा माणूस शिवाजी राजा आहे. इतिहासात बघा, शिवाजी राजांनी कधीच कुठल्या स्त्रीच्या पदराला हात घातला नाही. शिवाजी राजांनी कधीच कुठल्या स्त्रीकडे, परस्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलेलं नाही. शिवाजी राजांच्या इतिहासात शाहिस्ते खान चालून आला, शाहिस्ते खानाची 4 बोटं छाटलीत, त्या दरम्यान त्याचीच भाची शिवाजी राजांच्या खजिन्यासोबत नेल्या गेली, म्हणजे सैन्यासोबत. आपण ती कथा ऐकतो. शाहिस्ते खान काय म्हणतो, शत्रू आहे शिवाजी महाराजांचा, जो शिवाजी महाराजांना मारायला आला. आदर बघा, आदर काय आहे. तो म्हणतो की वो शिवाजी के मावळे, ते शिवाजींचे मावळे आहेत. शिवाजी काहीही करेल, तो तुझ्या पोरीच्या पदराला हात घालणार नाही. जर असं झालं तर मला न्याय करण्याची गरज पडणार नाही. शिवाजी पहिले त्याच्या सैन्याची मुंडकी गर्दन उडवेल. शत्रूला विश्वास हवा. शत्रूवर विश्वास आहे आज आपला. शत्रू कुठल्या स्तराला, काय पद्धत, कशा पद्धतीने आपण कुठे काय चाललो. अरे एकनाथा जरा भान ठेवा, दिल्या भाकरीची तरी जाणं ठेवा. आज ज्याच घरात खाल्लं तेच घर फोडलेले लोक आहेत ना. आणि त्यांच्याच हिच्यातली काय स्त्रियांची परिस्थिती होऊन राहिली हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा शत्रू सांगतो की तू तुझ्या पोरीची काळजी करू नको, झोप शांततेत. वो शिवाजी के पास आहे, सगळ्यात सुखरूप आहे. म्हणजे माझ्या सैन्यापेक्षा जास्त सुखरूप ते शिवाजी जवळ आहे. शत्रू स्त्रीला काय वाटलं असेल? शत्रू स्त्रीच्या मनात आदर निर्माण झाला असेल की नाही, की कोण हा राजा, कोण हा व्यक्ती की ज्यानं माझ्या मुलीचं संरक्षण केलं. कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोडी देऊन मनाने माघारी पाठवली, अशीच आमची माता असती. हे म्हणणारे आता जे कवितेतले शब्द आहेत ते तसे नाहीये, पण सांगण्यासाठी किंवा ते तेव्हा काय झालं असेल ते सांगण्यासाठी त्या ओळी समर्पक लागतात. की शत्रू स्त्रीवर बलात्कार करा, शत्रू स्त्रीचा छळ करा, शत्रू स्त्रीचा वापर करा, तिचा उपभोग करा, हे सांगणारी व्यवस्था. शत्रू स्त्री ही माते समान आहे ही सांगणारी व्यवस्था शिवाजीराजांची. शत्रूला काय वाटलं असेल? स्वतः शत्रूच्या आणि शत्रू स्त्रिया हा शिवाजी महाराजांचा आदर करायचे. बुरहानपूरची घटना आपल्याला माहिती आहे. संभाजी राजांनी बुरहानपुरावरती छापा घातला आणि महिला बाहेर आलेल्या होत्या. लहान मुलं आणि महिला यांना धक्का लागता कामा नये हे संभाजी राजांनी तेव्हा सांगितलं. कारण
की बापानं आधी सांगितलं होतं ना की काही झालं तरी चालेल, मोहिमा हारलो तरी चालेल, पराभूत झालो तरी चालेल, स्वराज्य नाही वाढलं तरी चालेल, पण स्त्रियांच्या पदराला हात लागता कामा नाही. शिवाजी महाराजांच्या काळात एकही बलात्कार झालेला नाही.